जय श्रीराम. गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पौराणिक कथा, भजन कीर्तन ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपल्या गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण श्री रामविजय ग्रंथातील अध्याय 19 सुंदरकांड लंकेतील हनुमंताच्या लीला पाहणार आहोत. मारुतीने उड्डाण करण्यापूर्वी प्रचंड भुभुकार केला. त्याने सर्व आकाश दणाणले. नंतर श्रीरामाचे स्मरण करून जय जय रघुवीर समर्थ म्हणून मारुतीने उड्डाण केले. त्याबरोबर त्यांच्या अंगवाताने मोठमोठे वृक्ष हलले, पर्वत डळमळू लागले, धरणी कंपवत सर्वत्र स्थिती दिसू लागली. मारुती आकाशमार्गे उंच उंच उड्डाण करीत चालला. देवांनाही त्यांचे कौतुक वाटले. मारुती पुढे चालला असता मैनाक पर्वत आडवा आला. मैनाकाला समुद्राने मारुतीच्या विश्रांतीसाठी पाठवले होते. त्याने मारुतीला आपल्या शिखरावर बसून क्षणभर विश्रांती घेण्याची विनंती केली, परंतु मारुतीने त्याच्या नुसत्या हात ठेवला आणि दाबला. त्यामुळे तेवढ्या भाराने तो पाताळात दडपला गेला. तेथून मारुती पुढे जात आहे. तोच राहू केतूंची माता सिंहिका 48 कोस तोंड पसरून आपणास गिळावयास बसलेली मारुतीला दिसली. ते पाहून मारुतीने तिच्या तोंडात उडी घेतली. त्याबरोबर तिने आपले तोंड मिटले. तिचे पोट फाडून मारुती तिच्या कानातून बाहेर आला. त्याच्यामुळे ती सिंहिका मरण पावली. मारुती तेथून वेगाने पुढे चालला. तेव्हा मारुतीने उठून तिच्यावर मुष्टिप्रहार केला. त्यामुळे तिला विवळत निचपत पडली. नंतर मारुतीने पुन्हा उडी घेतली. ती पडलंकेत पडली. पडलंकेतून निघून मारुती निकुंभलेत आला. त्यावेळी संध्याकाळ झाली होती. मारुती शोध करीत मार्ग आक्रमत असता त्याला इंद्रजिताचा महाल लागला. तो सोन्याचा असून त्यात अनेक प्रकारचे बहुमाल रत्ने बसवली होती. ती दिव्याच्या प्रकाशात चमचम करीत होती. त्याला ते प्रसन्न वाटत होती, म्हणून तो त्या मंदिरात शिरला. त्या ठिकाणी एकांतात इंद्रजित आणि त्यांची पत्नी सुलोचना पोहोचले असून एकमेकाशी बोलत होती. सुलोचनेची लावण्य कांती पाहून तो तिलाच सीता समजला. त्याला आश्चर्य वाटून विषाद उत्पन्न झाला. इतक्यात सुलोचना इंद्रजिताला म्हणाली, प्राणनाथा, तुमचा पिता अनुचित कर्म करत आहे. मामांजीचे आणि रामाचे काही सुद्धा वैर नसताना सीतेला पळवून आणले. हे त्यामुळे चांगलेच केले नाही. याचा परिणाम कुलक्षयात होईल. वेळ गेली नाही. अजून त्यांना शुद्धीवर आणा आणि सीतेला रामाकडे पोचवा. हे बोलणे ऐकताच ही सीता नव्हे अशी मारुतीची खात्री झाली. तेथून तो बिभीषणाच्या महाली गेला. त्या ठिकाणी श्रीहरीचे कीर्तन चालले असून विष्णू नामाच्या संकीर्तनात तो महाल दुमदुमला होता. ते पाहून मारुतीला संतोष झाला. पुढे तो कुंभकर्णाच्या महाली गेला. तिथे कुंभकर्ण झोपला असून तो मोठमोठ्याने घोरत होता. तेथून तो तत्काळ बाहेर आला आणि सूक्ष्म रूप धारण करून घरोघर फिरू लागला. पण सीतादेवीचा त्याला शोध लागला नाही. तो हताश झाला. त्याच्या मनात शंका आली की रामविहारामुळे जानकीने प्राणत्याग केला नसेल ना, अथवा ती रावणाला वश न झाल्यामुळे त्या राक्षसाने तिला गिळले असावे, किंवा रावणाच्या स्त्रियांनी सौती मस्तराने तिचा वध केला असावा. असे अनेक विचार तिच्या डोक्यात येऊ लागले. त्यामुळे त्याला वाईटही वाटले आणि रागही आला. त्या रागाच्या भरात त्याने लंकेतील घरांचा चुरडा करण्यास सुरुवात केली. त्याने आपल्या शेपटीला प्रहाराने अनेक गोपुरे पाडली. कोणाच्या घरात गवाक्षाद्वारे शेपूट घालून त्यांचे खांब मोडले. घरावर प्रचंड शिळा टाकून ती जमीनदोस्त केली. कैक श्रीमंत राक्षसांच्या घरातील वस्त्रालंकार आणून रस्त्यावर पसरून टाकले. शेपटीचे तडाखे मारून मोठमोठे आवाज काढून
राक्षसांना घाबरवून टाकले. सर्वत्र असा कोलाहल माजवून मारुती राजदोरावर जाऊन बसला. तोच उजाडले पाण्याच्या घागरी घेऊन जाताना स्त्रिया दिसल्या. त्यांच्या घागरीत आपल्या शेपटीने तो फोडू लागला. कोणाच्या नाका कानात शेपूट घालून गुदगुल्या करू लागला. मोठमोठे वीर राजदर्शनासाठी घोड्यावर बसून जावं लागले आणि मारुतीने त्यांना घोड्यावरून पाडून त्यांची दाणादाण केली. कित्येक रथ मोडले, त्यावरील चारत्यांना दूर फेकले. लंका नगरीत मारुतीने असा मोठा उच्छेद मांडला. हा प्रकार पाहून नगरातील बायका म्हणू लागले की हे भूत सीतेने चेतावले आहे, त्यामुळे रावणाचा निष्पात झाल्याशिवाय राहणार नाही. नंतर तो अंजनीसूत रावणाच्या राजसभेत आला आणि रावणाच्या सिंहासनाच्या मागे उभा राहिला. इतक्यात राजदूत येऊन लंकेत झालेल्या अनर्थाची बातमी सांगू लागला. कित्येक वृद्ध मंत्र्यांनी सीतेला सोडून द्यावे म्हणजे हा अनर्थ टळेल असे सुचवले, परंतु रावण उलट त्यांच्यावर संतापला आणि म्हणाला, हे मूर्खानो, तुम्हाला योग्य शिक्षा केली पाहिजे. इतक्यात न्हावी येऊन रावणाची हजामत करू लागला. तो मारुतीने न्हाव्याच्या कानात शेपूट घालून त्याला बिचकिवले. त्यामुळे न्हाव्याच्या हातात चंचल्याने हात हल्ले आणि हात हल्ल्यामुळे रावणाची एक मिशी भादरली गेली. त्यामुळे रावणाला क्रोध येऊन तो न्हाव्यास मारू लागला. तेव्हा मारुतीने रावणाच्या पाठीत एक मुष्टिप्रहार करून त्याचे छत्र व रत्नादी मुकुट खाली पाडले. रावणाचे पुत्र आणि प्रधान यांची फजितीने विटंबना केली. नंतर रावणाच्या कानाशी जाऊन मारुती म्हणाला, रावणा, मी सीतापती रामाचा दूत तुझ्या नगरीचा विध्वंस करण्यास आलो आहे. रामाची आज्ञा असती तर तुझी 10 शिरे तोडून आताच किष्किंधेला नेली असती. तेव्हा अजून तरी शहाणा हो, असे सांगून मारुती तेथून निघून गेला. याप्रमाणे श्रीरामविजय ग्रंथातील 19वे पुष्प येथे समाप्त होत आहे. जय श्री